तो प्रसाद घेऊन आपण बाहेर पडतो. पण तुम्ही गडबडीत असाल, एवढा वेळ थांबायला शक्य नसेल, तर तुम्ही बाहेरच्या रांगेत उभं राहून, म्हणजे जेव्हा पडदा ओपन होतो तेव्हा देवाचं दर्शन घेऊन बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पेड रांगेत शिरण्याची गरज नाही. ते आहे राहू भगवानचं मंदिर. हे अतिशय सुंदर, स्वच्छ आणि अशी एक जागा जिथे टॉयलेट वगैरेची व्यवस्था आहे. कारण तुम्ही जर सिनियर सिटीजन वगैरे घेऊन जात असाल तर ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते एक अतिशय सुंदर मंदिर आहे. त्यानंतरचं मंदिर आहे तिरुमंगलकुंडी श्री शिवा सूर्यनारायण टेम्पल. हे सूर्यदेवतेचं मंदिर आहे. हे अतिशय जुन्या पद्धतीने बांधलेलं, साधारणतः 10व्या-11व्या शतकातलं, काळ्या दगडात बांधलेलं, अतिशय गूढ, प्रशस्त नाही म्हणता येणार, पण थोडंसं कॉम्पॅक्ट, थोडंसं कंजेस्टेड मंदिर आहे. इस्पेशली या मंदिरात जाताना मला चालायला 200 ते 300 मीटरच लागतं. पण वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांची काठी म्हणा, वॉकर म्हणा सोबत जरूर ठेवा. कारण पायऱ्या थोड्याशा उंच आहेत, पूर्णतः व्हीलचेअर आत जाऊ शकत नाही. काही उंच